विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण 2999 एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम किंवा परिसंस्था यामधील डेझर्ट इकोसिस्टीम हा टॉपिक आपण विचार करत आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेझर्ट इकोसिस्टीम म्हणजे काय? डेझर्ट इकोसिस्टीम मध्ये असणारे जैविक घटक असेल किंवा अजैविक घटक असेल यामधील आंतरक्रिया यांचा अभ्यास आपण मागील तासिकेला केला आहे. याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे असणारे इकोसिस्टीम असेल याचा आपण वेगवेगळ्या तासिकांमध्ये आपण त्याचा मागोवा घेतला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, डेझर्ट इकोसिस्टीम म्हणजे नेमकं काय? या डेझर्ट इकोसिस्टीम मध्ये असणारे वेगवेगळे घटक असतील, त्यामध्ये शीत वाळवंटी परिसंस्था असेल तर शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये असणारा प्राणी जीवन असेल, मानवी जीवन असेल किंवा त्याचबरोबर वनस्पती जीवन असेल, यामध्ये असणारा आंतरक्रियांचा संबंध कसा आहे याचा आपल्याला आजच्या तासिकेला अशाच एका शीत वाळवंटी परिसंस्थामधला आपल्याला आजचा मागोवा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच असणाऱ्या शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये आपण बघत असताना या कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होते याचा आपल्या या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ असेल तर प्राणी जीवन असेल तर प्राणी जीवन कोणत्या प्रकारचं आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या कोणकोणत्या पृथ्वीवरच्या कोणकोणत्या भागामध्ये शीत वाळवंटी परिसंस्था आढळते याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत शीत वाळवंट परिसंस्था. तर शीत वाळवंटी परिसंस्था म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. तर बघूया की शीत वाळवंट परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, आपण शीत वाळवंटी परिसंस्था याविषयी बघणार आहोत. आता शीत वाळवंटी परिसंस्था म्हणजे काय किंवा शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये असणारे कोणकोणते घटक येतात किंवा शीत वाळवंटी परिसंस्था कोणत्या प्रदेशातून कोणत्या प्रदेशापर्यंत पसरलेली आहे याचा आपण विचार करूया. थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ध्रुवीय प्रदेशाजवळची जी परिसंस्था आढळते त्या परिसंस्थेला शीत वाळवंटी परिसंस्था असं म्हटलं जातं. असं आपण म्हणूया किंवा ती शीत वाळवंटी परिसंस्था म्हणून ओळखल्या जातात असं म्हणतात. थोडक्यात या प्रदेशामध्ये अति कमी तापमान असते आणि अति कमी तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमी बर्फाचे स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी अल्पकालीन उन्हाळे असतात आणि दीर्घकालीन हिवाळे असतात. याचा परिणाम वनस्पती आणि प्राणी जीवनावर होतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणचं असणारं वनस्पती जीवन असेल किंवा प्राणी जीवन असेल हे अत्यंत खडतर असतं. किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणापेक्षा या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात किंवा अत्यंत कडाक्याची थंडी असते. त्यामध्ये बर्फ असेल, हिम असेल, वारे असेल, यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्राणी जीवन असेल किंवा वनस्पती जीवन यांच्यावर होत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात वनस्पतींचे जीवनचक्र असणारे हे अल्पायुष्य असते. तसेच प्राणी हे ऋतुमानानुसार अन्न, संरक्षण किंवा पुनरुत्पादनासाठी स्थलांतर करतात. शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये तापमान हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हा त्या ठिकाणी नियंत्रण घटक असतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात जैविक क्रियांना आवश्यक तापमान नसल्यामुळे वनस्पती, प्राणी व मानव हे मर्यादित आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात दोन्ही ध्रुवाजवळ असणारा जवळजवळ वर्षभर तापमान गोठणबिंदूला असल्याने त्या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये अडकून पडते. त्यामुळे प्राण्यांना पिण्यासाठी असेल किंवा वनस्पतींना वाढीसाठी पुरेशा प्रमाणात त्या ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाहीत. असा असणारा हा शीत वाळवंटी परिसंस्था ही आपल्याला वेगळ्या प्रकारची परिसंस्था आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात हिम असेल, बर्फ असेल, यामुळे पाणी वनस्पती त्या ठिकाणी गुदमरून जातात. प्राण्यांना हालचाल करणे अवघड होते. त्याचबरोबर असणाऱ्या या प्राण्यांना अन्नाचा शोध घेणे ही अत्यंत कठीण अशी गोष्ट होऊन बनते. म्हणजे थोडक्यात आसरा नसलेल्या सर्व गोष्टींना भयावह असलेले वारे झोडपून काढतात आणि शिवाय या ठिकाणची हवा अतिशय अतिशय थंड असल्यामुळे या ठिकाणचं जीवन अतिशय खडतर आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात वर्षातील 6 महिने सूर्य क्षितिजापासून वर चढत नाही. म्हणजे दिवसा मंद प्रकाश फक्त काही तासापुरताच असतो. सूर्याची बरीच उष्णता चककणाऱ्या शुभ हिमटोभापासून पुन्हा वातावरणात परावर्तित होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या सर्व परिस्थितीमुळे या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन असेल किंवा प्राणी जीवन असेल एक वैशिष्ट्यपूर्ण आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला की दोन्ही ध्रुवाजवळ किंवा दोन्ही ध्रुव प्रदेश बर्फाळ किंवा थंड असल्यामुळे या ठिकाणचं हवामान असेल किंवा भूदृश्यामध्ये फरक असेल, या फरकामुळे वनस्पती जीवन असेल किंवा प्राणी जीवन असेल यामध्ये मोठी तफावत आपल्याला आढळून येते असं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात शीत वाळवंटी परिसंस्थेचं असणारे हे वेगळेपण किंवा वेगळे वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी म्हणता येतील. थोडक्यात म्हणूनच आपण असं म्हणूया की दोन्ही ध्रुवीय प्रदेशातील परिसंस्था ही स्वतंत्र प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत. थोडक्यात आर्टिका असेल किंवा तिला टुंड्रा परिसंस्था असेल किंवा अंटार्क्टिका परिसंस्था असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या दोन परिसंस्था आपल्याला म्हणता येईल की आर्टिक परिसंस्था असेल किंवा अंटार्क्टिका परिसंस्था असेल असं आपण या ठिकाणी नमूद करूया.
पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की आर्टिक किंवा टुंड्रा परिसंस्था असेल, या टुंड्रा परिसंस्था असताना टुंड्रा परिसंस्थामध्ये महत्वाची म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये उत्तर कॅनडा त्यानंतर ग्रॅनलँड, त्यानंतर उत्तर सायबेरिया, आर्टिक बेट किंवा युरोपचा काही भाग या ठिकाणी प्रामुख्याने आर्टिक या भागात किंवा टुंड्रा परिसंस्था आपल्याला आढळते. आता या भागात जर आपण गेलो, या भागामध्ये 2 ते 3 महिने प्रामुख्याने 5 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी घट झालेली आपल्याला दिसून येईल. थोडक्यात या ठिकाणी असणारा हिवाळा मात्र दीर्घकालीन असतो, त्याचबरोबर त्याचे तापमान हे 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले असते. कधी कधी हिवाळ्यातील तापमान हे -67 डिग्री पर्यंतही खाली गेलेले असे घसरते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणारी या ठिकाणी असणारी परिस्थिती असेल हिवाळ्यामध्ये असणारं जमीन ही हिमच्छादित असते. त्याचबरोबर याच काळातील थंड वारे प्रचंड वेगाने वाहत असतात. उन्हाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षाही थोडेसे वाढल्यामुळे त्या ठिकाणी बर्फ वितळून पाणथळ जागा निर्माण होतात. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी जीवन या सर्व गोष्टींचा परिणाम त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी जीवनावर होतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार करूया की त्या ठिकाणी असणाऱ्या उष्ण वाळवंट या ठिकाणी असणाऱ्या या वनस्पती जीवन कसं आहे. या वनस्पती जीवनाचा विचार करत असताना या ठिकाणी असणाऱ्या बर्फाची जमीन असेल, कडक थंडी असेल, पावसाचा अभाव असेल, यांमुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की साधे गवत सुद्धा या ठिकाणी उगवत नाहीत. मात्र उन्हाळ्यात मात्र बर्फ वितळल्यामुळे काही ठिकाणी या ठिकाणी स्थिती झपाट्याने बदलते. थोडक्यात बर्फ वितळून जमीन उघडी पडते, तेव्हा त्या उघड्या जमिनीवर शैवाल किंवा लहान लहान झाडे सर्वत्र दिसू लागतात. मात्र यांचं आयुष्य फारच अल्प असल्यामुळे किंवा या काळामध्ये त्या ठिकाणी असणारे पाणी असेल, फुले असेल, यांच्या प्रदेशाचे स्वरूप थोडेफार काही काळासाठी का होईना बदलून मिळते. थोडक्यात या ठिकाणी विस्तृत भूप्रदेश सुमारे 100 सेंटीमीटर जाडीच्या शैवालाच्या थराने आच्छादलेला असतो असे आपल्याला म्हणता येईल. या शैवालापासून क्रॉबेरी असेल, बिलबेरी असेल, बीच असेल, विलो असेल इत्यादी प्रकारची झुडपे या ठिकाणी डोलत असतात. कित्येक ठिकाणी असणाऱ्या दगड फुलाने असेल किंवा दोड फुलाने असेल सर्व भाग आच्छादलेला असतो असे आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ज्या ठिकाणी पाणी साचलेले असेल किंवा त्या ठिकाणी अशा पाणथळ जागा असतात किंवा कॉटन ग्रॉस असतो किंवा सेज्युरस असते, या जातीच्या वनस्पती प्रथम वाढतात आणि मग त्याच्यावर पीठ जातीच्या शैवालाचे थर साचतात. आता जर आपण असाही विचार केला की उतरत्या भूभागावर जेथे सूर्याची किरणे उतारावर लंबरूप पडतात आणि जिथे भरपूर ओलावा असतो आणि किंवा जेथे वाऱ्याचा त्रास होत नाही अशा उतारावर मंक वूड असेल किंवा ॲकोनॉइट असेल किंवा इजी लिका असेल किंवा जरेनियम असेल, विरलाहो असेल किंवा ॲजिलिया असेल, जियम असेल, पार्नेसिया असेल, सिब्बा डिलिडिओ असेल किंवा आर्टिमिसिया असेल किंवा एरो असेल, पोलेमोनियम असेल, फर्गेट मी नोट असेल किंवा सेक्सिफ्युमस असेल इत्यादी नाजूक, सुंदर आणि चिमुकले फुले या ठिकाणी आढळतात. अशा हा नयनरम्य देखावा 2 ते 3 महिनेच या ठिकाणी राहतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात बर्फवृष्टी सुरू झाली की सर्व प्रदेश हा बर्फाने आच्छादला जातो. अशा या टुंड्रा प्रदेशामध्ये दक्षिणेला बाजूला सुचिपूर्ण जंगलालगत भागात विलोज किंवा अशी झाडे या ठिकाणी आढळतात. काही झाडे या ठिकाणी खुरटी स्वरूपामध्ये आढळतात. त्या ठिकाणी असणारे शैवाल असेल, कमी उंचीचे असे झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय लायकेन असेल, सेज असेल, स्पांज असेल अशा वनस्पती या परिसंस्थेमध्ये आढळतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या वाळवंटी प्रदेशामध्ये असणारं प्राणी जीवन कसं आहे. या ठिकाणी असणारे कडक थंडी असेल किंवा उपजीविकेचा साधनांचा अभाव या ठिकाणी फारसे प्राणी या ठिकाणी आढळत नाहीत. त्यामध्ये अस्वले असेल, मिंक असेल, मार्टिन असेल, ओटर असेल, रेनडियर असेल, केरुई असेल, कुत्रे असेल, ससे असेल किंवा हिमसस्य असेल या ठिकाणी आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात समुद्रातील पाण्यामध्ये वॉलरस किंवा सील अशा 2 प्रकारच्या माशांच्या जाती त्या ठिकाणी आढळतात किंवा पहिल्याच्या जातीला मग सॉक्स नावाचा एक प्राणी त्या ठिकाणी आढळतो असं आपल्याला म्हणता येईल. किंवा कैरिबू किंवा रेनडियर हे ते सर्वात महत्वाची या लोकांचा कामधेनू म्हटलं जातं. सर्वात महत्वाच्या गोष्टी या 2 प्राण्यांपासून त्या ठिकाणी लोकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कामधेनू म्हटले गेलं आहे. कारण या ठिकाणी बर्फावरील शैवाल खाऊन जगत असतात असं म्हणता येईल. किंवा पोलिना म्हणून ओळखलं जाणारे हिमरहित तलाव सर्वात प्राण्यांना मोलाचे ठरतात. कारण पोलिना हा बर्फाखालच्या समुद्रामध्ये जाण्या येण्याचा मार्गच असतो असं म्हणता येईल. बर्फाखाली थोडेसे मासे किंवा त्याच्यावर जगणारे थोडेसे फार सील त्या ठिकाणी आढळतात. आता सील ह्या बरोबर आराम करतात आणि मोकळ्या हवेसाठी पोलिनाच्या पृष्ठभागावर येतात. यावेळी ध्रुवीय अस्वल यांना पकडण्याची किंवा संधी मिळते. वॉलरस सारखे मासे अन्न मिळवण्यासाठी पाण्यात 80 मीटर खोलवर पर्यंत सूर मारतात. अशा सागर तळाच्या चिखलामध्ये आपण सुळ्यांनी खणून त्याच कालवे शोधतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे जलाशयात असेल किंवा उन्हाळ्यातील उत्तरेकडे जलाशयात असेल अशा येथील माशांचे जाणे येणे चालूच असते असं
म्हणता येईल. थोडक्यात म्हणत असताना या ठिकाणी असणाऱ्या या वाळवंटी परिसंस्थेमध्ये प्राणी जीवन आपण म्हणत असताना आर्क्टिक मधील भयंकर हिमवादळाच्या वेळी ध्रुवीय अस्वले बर्फाखाली विळे खोदतात. अशाच बिळांमध्ये 5 ते 6 महिने लपून राहतात. या ठिकाणी असणाऱ्या या 2 पिल्लांना जन्म देतात. आधी वाढ झाल्यावर पिल्ले किंवा आया बिळामध्ये बाहेर येत नाहीत आणि हिमालयात रेनडियर असेल किंवा करिबू असेल, सूचीवर्णी असेल किंवा जंगलामध्ये स्थलांतर करतात. त्यावेळी मादीची गर्भधारणा उन्हाळ्यात त्याच्या मूळ प्रदेशात पिल्लांना जन्म देतात आणि त्यांचे संगोपन करतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी मूळ प्रदेशात पिल्लांना जन्म देतात आणि त्यांचे संगोपन करतात असे आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात अन्नाच्या शोधात जाणाऱ्या रेनडियर असेल किंवा कॅरिबोवर जंगले लांडगे असेल, रक्तपिपासू डास याच्यावर हल्ला करतात आणि अशा वेळी या बचावासाठी हे प्राणी जवळच्या तळी असेल किंवा सरोवरे असेल किंवा नदी असेल यांचा आसरा घेतात आणि कडक थंडीमुळे येथे प्राण्यांच्या कातडीवर दाट परतचे आवरण असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेमध्ये गेलो मस्का ऑक्स नावाच्या प्राण्याच्या अंगावर अशा प्रकारचे दाट लोकरीचे आवरण असते आणि उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यानंतर पाण्याच्या अंगावरील दाट लोकरीचे आच्छादन थोडेसे गळून पडते. थोडक्यात अंगावर उबदार लोकरी आच्छादन असलेल्या या आर्क्टिकच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ऊर्जा वाचावी म्हणून मस्क ऑक्स एकमेकांना विलगून निश्चल उभे राहतात आणि आपल्या लोकरीच्या लांब झग्याखाली हे तटाएवढे असतात असं आपल्या यामध्ये आज बघत असताना लेमिंग हा गिनी पिगचा सातबाई आहे. त्या हिवाळ्यामध्ये बर्फाखाली रस्त्यावर राहून सेज काडाची साल खातात. आर्क्टिक प्रदेशामध्ये 2 ते 3 महिने 6 वर्षांनी लेमिंगची संख्या भरमसाठ वाढली गेली आहे. ज्या वर्षी बर्फाचे खोल आणि रोधक प्रांगण तयार होते तसेच मुबलक वनस्पती मुळे असेल, शैवाल असेल, लायकेन खातात आणि उन्हाळ्यामध्ये या जोडीने गवत किंवा उन्हाळ्याच्या अखेरीला त्यांच्यापासून प्रत्येकी 13 पिल्लांचे पाळणे निर्माण होतात आणि प्रत्येक पिल्ले हे 20 दिवसांची झाल्यावर त्यामुळे या ठिकाणी यांची संख्या झपाट्याने वाढते असं आपल्याला म्हणता येईल. ही वाढलेली संख्या फार काळ टिकत नाही कारण हे भक्ष्य म्हणून उपयोग करण्यासाठी परभक्षी म्हणून आखडले जातात. दिवसा उडणाऱ्या उडाचे असेल, आर्क्टिक कोल्ह्यांचे असेल किंवा लहानशा जळांचे असेल लेमिंग अशी ही अन्न असतात असं म्हणता येईल. थोडक्यात असं आपण या ठिकाणी ह्या परिसंस्थेविषयी सांगत असताना किंवा सर्वसाधारणपणे या परिस्थितीमध्ये गिल्मो असेल, मॉक असेल, टार्मिगन असेल इत्यादी पक्षी त्या ठिकाणी आढळतात. हा पक्षी शरद ऋतूमध्ये दुसरीकडे निघून जातात आणि वसंत ऋतूत परत आपल्या मूळ प्रदेशामध्ये येत असतात. आता वसंत ऋतूत येणारी घरे हे करतात आणि त्या ठिकाणी अंडी घालून त्या ठिकाणी उगवतात आणि त्यातून त्या ठिकाणी त्यांना पिल्लांना जन्म देतात. अन्न उपलब्ध होते दर त्या वर्षी हिवाळ्याच्या मध्यावर या ठिकाणी असणाऱ्या प्रारंभ होतो आणि त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये गॅलिमिक ऑक्स सारखे सागरी पक्षी आर्क्टिक महासागराच्या काठाच्या पॉलिनोमध्ये मासेमारी करतात आणि पक्ष्यांचे पंख थंड झाल्यामुळे प्रदेशावर अंग उबदारपणे त्या ठिकाणी उबदार ठेवण्याचे काम त्या ठिकाणी करतात. काही पक्षी वर्षातून 3 वेळा आपल्या पंखाचा रंग बदलतात. उदाहरणार्थ टार्मिगन असेल. आर्क्टिक महासागरामध्ये ऑक्सचे 14 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आढळून आले आहेत. आता वसंत ऋतूमध्ये जर आपण विचार केला तर वसंत ऋतूमध्ये असणाऱ्या आर्क्टिक महासागरामध्ये बर्फाच्या आतील पृष्ठभागावर असेल डायटॉम नावाच्या सूक्ष्म वनस्पतींचा हिरवट तपकिरी थर जमतो. या डायटॉमवर विविध किडे असेल, आळ्या असेल यांचाही त्या ठिकाणी समावेश होतो. थोडक्यात कोंबजेली असेल, खेकडे असेल, झिंगे असेल यासारखे प्राणी आणि लहान मासे जगतात. ह्या जीवावर मोठे जगतात आणि मोठ्या माशांना सागरी पक्षी असेल, ध्रुवीय अस्वले असेल, सील असेल किंवा आर्क्टिक कोल्हेही त्या ठिकाणी आढळतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा वेगळ्या प्रकारच्या असणारी ही वाळवंटी परिसंस्था वेगळ्या प्रकारचे आहेत आणि इतर असणाऱ्या परिसंस्थेपेक्षा वेगळी परिसंस्था आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा या प्रकारच्या शीत वाळवंटी परिसंस्था किंवा आर्क्टिक वाळवंटी परिसंस्था किंवा डुंड्रा वाळवंटी परिसंस्था आपल्याला वेगळी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात वसंतच्या आगमनाबरोबरच आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावर पैदाशी झालेल्या सागरी पक्ष्यांना ते भरून जातात असं म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण असणारी ही टुंड्रा प्रदेशातील परिसंस्था याविषयी आपण चर्चा केली. यामध्ये असणारं प्राणी जीवन इतरांपेक्षा कसं वेगळं त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिक विषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय यावरती आपण प्रश्न विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत तर एक नवीन परिसंस्था घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.